क्रियाशीलता जी येते तुमच्या ध्येयनिष्ठेतून. तुम्ही तुमचं जीवन कशाकरता समर्पित करत आहात. आम्ही समाजवादाचा तत्वज्ञान हे केवळ राजकीय अंगाने नाही स्वीकारलं. महात्मा ज्योतिराव फुले यांनी मला सत्यशोधक बनवलं. त्यातलं प्रत्येक कलम चॅलेंज केले गेले बाबा यांनी. आत्ताच्या सरकारबरोबर मग कुठल्या मुद्द्यांवर भांडण आहे? आमच्या मुख्यमंत्र्यांनी चलाखी करून तुम्हाला गुंड सापडत नाही, पण या सरकारला ते उत्तर द्यायचंच नाहीये. जी मंडळी आज आरडाओरडा करतात त्यांना मुळात त्या माथाडी मंडळाचा सहवास व्हायचं नाही. माझं आव्हान आहे की फडणवीसांनी केसेस सांगाव्या. फडणवीसांच्या हातात राज्य आल्यापासून फडणवीसांनी या कायद्याचा अंमलच थांबवला. आजच्या राज्यकर्त्यांनी मंडळी पण स्वीकारले भांडवलदार. त्यांना वाटत असेल आम्ही गप्प बसू, आम्ही गप्प बसणार नाही. कोणत्याही चौकशीला आमची तयारी आहे. माथाडी मंडळाचा जो सभासद आहे त्यांनी लुडबुड केले असं सिद्ध करा. मी आयुष्यातून नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, गेल्या 15 दिवसामध्ये आपण पुण्यामध्ये 2 घटना बघितल्या असतील. वय ज्यांचं 95 आहे. खरं तर आकडा तुम्हाला सांगून वाटेल की आता किती वयस्कर व्यक्ती आहे, पण त्यांचं काम बघितलं तर तुम्हाला म्हणजे तरुणांना लाजवेल असं काम आहे. कारण त्याचं सांगतो, कारण ते भर उन्हामध्ये कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी आंदोलन केलं. एक आंदोलन होतं RTO कार्यालयावरती, की जिथं आता सिक्युरिटी नंबर प्लेट या ज्या येत आहेत त्या संदर्भातलं एक आंदोलन होतं आणि काही महत्वाचे मुद्दे त्यांनी उपस्थित केले. आणि दुसरं आंदोलन होतं माथाडी कामगारांविषयी, ज्यांची पूर्ण हयात म्हणजे साधारणपणे 70 वर्षाच्या आसपास त्यांनी कष्टकरी, कामगार आणि ह्या सगळ्या घटकांसाठी काम केलंय. आता एवढं सगळं वर्णन केलं की तुमच्या लक्षात आलं असेल मी कोणाविषयी बोलतोय. माझ्यासोबत कष्टकऱ्यांचे नेते डॉक्टर बाबा आढाव आहेत. बाबा, आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज मध्ये. या आकडा बघितला आणि तुमची आंदोलनं बघितली, त्याला मिळणारा रिस्पॉन्स बघितला, मुद्दे बघितले आणि कुठंतरी असं वाटलं की महाराष्ट्रामध्ये जिथं प्रश्नांसंदर्भात आवाज कुठंतरी निघतच नाहीये, गेली अनेक वर्ष आपण बघतोय, पण तुमचा आवाज आला आणि त्या आवाजाला तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसादही मिळताना दिसला. म्हणून खरं तर मला तुमच्याशी बोलावं वाटलं, जाणून घ्यावं वाटलं. खरं तर मी आत्ताच्या पिढीचा पत्रकार आहे, पण तुमचं काम गेली 70 वर्षाच्या आसपास काम आहे हे सगळं. आणि वयाच्या 95 मध्ये तुम्ही ज्या ऍक्टिव्हपणे काम करताय, कारण आमच्यासाठी प्रेरणा आहे खरं तर ही. हा ऍक्टिव्हपणा येतो कुठून नेमका? तुम्ही मला प्रश्न विचारताय. क्रियाशीलता जी येते ती तुमच्या ध्येयनिष्ठेतून. तुम्ही तुमचं जीवन कशाकरता समर्पित करत आहात याचा असतो. म्हणजे आपल्याला वेळ फार कमी आहे. एकदा शरद पवारांची आणि आमची मुलाखत समाधी मंडळींनी कोकणामध्ये माण नावाच्या ह्याच्याजवळ एक अभ्यास केंद्र सुरू केलं. त्याच्या उद्घाटनाला शरद पवार आले. आता ते हेलिकॉप्टरने आले आणि त्यांचे त्या भागातले जे मंत्री होते ते मंत्री त्यांच्या बरोबर आले. कधीची गोष्ट आहे साधारणपणे ही साधारणतः 25 वर्षापूर्वीची घटना आहे, जास्त असेल. आणि समजली सवळीतला मी जुना मनुष्य आहे. मी त्या दिवशी तिथला प्रमुख होतो, पाहुणा म्हणून नव्हे पण यजमान म्हणून मी पोहोचतो. आणि शरद पवारांच्या हस्ते तिथे समाजवादी अभ्यास केंद्राचं उद्घाटन असं ठरलेलं होतं. आता तिथे जी जागा आम्हाला मिळाली होती माण तालुक्यात, ती जवळजवळ 17 ते 20 एकर जागा साधारणतः असेल. आणि तिथे कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण शिबिर, नंतर वेगवेगळ्या संघटना आमच्या ज्या समाज त्यांचे इथे
तिथे येऊन त्यांनी जरा विचार करावा, पुढं जावं, असं ते सगळं होतं. राष्ट्रसेवा झाल्याचं ते सर्व. ते मुंबईच्या मंडळीने जवळ यायला जमायचं, कोकणातल्या मंडळीने जवळ यायला, त्या इकडच्या मंडळीने जवळ यायला, असं ते थोडंसं होतं. तर मी अध्यक्ष होतो समारंभाचा. आता सिनियर बोर्ड. एस-एम जोशी सगळे गेलेले होते आणि शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन आणि युवराज मोहिते नावाचे आमचे कार्यकर्ते तुमच्या पत्रकारात हो हो पत्रकारच हा, आहेत. ते त्याविषयी यजमान होते त्या कार्यक्रमाचे. शरद पवारांनी त्यांचे आलेले मंत्री बरोबर सगळी ती जागा पाहिली, सगळं ते झाडी रंगली सगळं पाहिली, सगळं पाहिलं वगैरे सगळं झालं. आणि ते उद्घाटनाच्या भाषणात म्हणाले की इथे झाडं लावा, हे करा, असं सगळं वृक्षारोपण करा. मग त्याने मला तो कार्यक्रम सांगितला. मला मला बोलायला सांगितलं तर मी सांगितलं, वृक्षारोपण वगैरे तर केलं जाईलच, पण हे केंद्र आम्ही जे समाजवादी केंद्र उभं करत आहोत ते आदर्श समाजवादी शिलाचे नागरिक निर्माण करण्यासाठी करतो. ही संकल्पना एस-एम जोशींची. काल एस-एम जोशींचा स्मृतिदिन झाला. ते एस-एम जोशींची सेवा देण्याने काय करावं? आदर्श समाजवादी शिलाचे नागरिक निर्माण करण्यासाठी ते करावं लागेल. त्यासाठी प्रशिक्षण वगैरे ते केंद्र येतं. थोडंसं मला सुद्धा लक्षात आलं की शरद पवारांना ते बरोबर त्यांनी ट्रेक केलं आणि त्याने जे वृक्षारोपण वगैरे सांगितलं होतं ते त्याच्यापेक्षा सुद्धा हे वेगळं आहे काय ते आयडिओलॉजिकल ज्याला म्हणतात तसं. तर तेच मला सांगायचं आहे, आम्ही समाजवादाचा तत्वज्ञान हे केवळ राजकीय अंगाने नाही स्वीकारलं, तर लोकशाही समाजवादी शिलाचं धर्मनिरपेक्ष तत्वज्ञान जे आम्ही स्वीकारलं ते समाजाच्या संबंध जडणघडणीचा भाग म्हणून स्वीकारला आणि त्याचा प्रसार कसा करता येईल, कार्यकर्ते कसे तयार करता येतील, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन याच्यात नुसतं ऐकणं अंगातून नाही चालत. तो विषय समजून घ्यावा, तो त्याची कायदेशीर बाजू, नैतिक बाजू, लोकांची मतं, असं सगळं असतं आणि त्याला मग शिबिरासाठी जागा करतात आणि ती जागा होती. हातमालून अशाच सांगितला की आमची मूळची प्रेरणा लोकशाही सत्याग्रह समाजवादाची आहे. तिथून ही तुम्हाला प्रेरणा मिळते. त्या आपल्या महाराष्ट्रात आता महात्मा ज्योतिराव फुले यांनी मला सत्यशोधक बनवलं. आता मी म्हणाल की प्रेरणा कशी मिळाली, तर फुलेंनी सत्यशोधक समाजाचा पाया घातला सगळा आणि सत्यशोधक शब्दाचं विश्लेषण करताना सुद्धा सत्याचं नेमकं स्वरूप काय सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की सत्य सर्वांचे आदिघर, सर्व धर्मांचे माहेर. ते असं म्हणत होते की मला माझ्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीतल्या याचं विश्लेषण करण्याचा, यातलं सत्य शोधण्याचा मुळात अधिकार आहे. मी माणूस आहे, त्याला कुठेतरी धर्माने बंधनं घालणे बरोबर नाहीये. तो माझा सत्याचा शोधाचा माझा जो अधिकार आहे तो सत्यशोधक आहे. आत्ता पण तुम्ही थोडं सत्तेत शोधण्याचा प्रयत्न करताय. हे 2 आंदोलनात मी फार पाठीमागे जाणार नाही. पण आत्ता तुम्ही जे आंदोलन केलं माथाडी कामगारांच्या संदर्भामध्ये, त्यात तुम्ही फार आक्रमक झालेले दिसला. मग थेट तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा, फडणवीसांचा राजीनामा सुद्धा मागितला. एवढा आक्रमक बाबा आढाव म्हणजे बऱ्याच दिवसानंतर पाहिले गेले. काय कारण असावं आक्रमक होण्याचं? परत तुम्ही परत दिसत येत आहे. काय असतं की मी किती जरी बोलत राहिलो तर मी कसं पटवणार. तुकारामांचा एक जो अभंग आहे ना, तो तुम्हाला तेवढं तो सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात, लिहिली अक्षरे नव्हती केवळ बुद्धीची उत्तरे, नाही केली आटी काही माननांभासाठी. कोणी भाग्यवंत त्या कळेल उचित, तुका म्हणे जरा आहे मुळीचा चिखाडा. ते मुळात आहे, अगदी निश्चय जाणीवेच्या वतीवर नव्हे,
अंतःकरणाशी भिडलेलं आहे किंवा त्यात आता जास्त आहे आम्ही निष्ठावान आहोत. आणि हे नेमकी मुद्दे काय आहेत माथाडी कामगारांच्या जे कायद्यासंदर्भात जे तुम्ही आक्रमक आहात? काय झालेलं आहे की असुरक्षित कामगारांचा प्रश्न आजही भिजत पडलेले आहेत. परंतु माथाड्यांचं वैशिष्ट्य असं होतं की 1942 साची गोष्ट तुम्हाला सांगतो. परदेशातून धान्य येत असे. जगजीवन बाबू अन्नमंत्री होते आणि परदेशातून सगळं धान्य यायचं इथे आपल्याकडे. ते काळी लाल ज्वारी वगैरे किंवा त्या तुम्ही पाहिली नसेल, पण ती लाल ज्वारी वगैरे सगळं त्यावेळेच आहे. आणि हा सगळा धान्य हे बोटीने येणार. बर. आणि मुंबईला तर पोर्टर्स मोठी संस्था. त्याच्या अगोदर मुंबईला म्हणजे माल उतरून घेणारा पाठवणारा तर पोर्टर्स म्हणून जो भाग आहे सगळा मुंबईला तुमच्या ह्याच्यामध्ये गेटवे ऑफ इंडियाच्या डाव्या उजव्या बाजूला. आता हा अशी देशामध्ये अनेक केंद्र म्हणजे का मला होतं तिकडे, म्हणजे तिकडे कलकत्त्याला सगळं म्हणजे बंदराच्या ठिकाणी जहाजातून येणारे सगळे असल्यामुळे सगळं होतं. आता इथे गंमत अशी होती की पोर्ट्रेसकडे तोही येतो तेव्हा कॉन्ट्रॅक्ट व्हायचं. कोणाचा माल येतोय कोणाचा असं झालेलं असं ते होतं. आता इथे काय होतं की पोर्ट्रेसची जी संघटना होती, जी संस्था होती, त्यामध्ये आमच्या समाजाची मंडळींची संघटना होती आणि आमचे एक चांगले पुढारी, नामवंत पुढारी, त्यांचं देशातल्या सगळ्या वर्ष जोडलेलं होतं. हिंद मजूर सभानंतर त्यातून स्थापन झाली. तर त्या पोर्टर्समध्ये ते पाहत होते की धान्य आले 20 किलोमीटर वगैरे आज समोर तिकडे आहे, तिथून ते उतरून घ्यायचं, ते घेऊन यायचं, नंतर इथे त्या एरियामध्ये ते उतरून टाकायचं. हे काम कोण करतं? कामगार हमाल. माथाडी. ती पोतं ते करून टाकले पोतं, एक पोतं इथं आणि त्याचं असं घेऊन तो धावत येणार. त्याला माथाडी म्हणतात. आणि आमच्याकडे पोतं पाठीवर घेतात लोक. हमाल. असं थोडं त्यातला फरक आहे. फरक नाही म्हणजे थोडंसं कामात त्या कामाच्या सिच्युएशन, कारण वरून दिलेलं पोतं त्याला घ्यायचं, त्याला पाठीवर घ्यायचं, त्याला ते असं घ्यावं लागायचं. आणि इथे असं आहे की इथं उचलून असं उचलून घेऊन साखरेचं पोतं घेतलं हे हमाल. त्यात काही एवढं हे नाही. तर मुंबईमध्ये ती संख्या लक्षावधी लोकांची. कुठले होते हे सगळे लोक? कोकणातले, कोकण भागातली खूप मंडळी. आणि ते अन्नधान्य ते असं करून घेत असतात. आणि ते लोक कुणाच्या वतीने असतात? कॉन्ट्रॅक्टर सगळे. अमक्या कॉन्ट्रॅक्टरचं माल, अमक्या कॉन्ट्रॅक्टरचं माल. आता पोर्टर्स ते पाहत असताना पोर्टमध्ये आमची समाज विचारची मंडळी होती. त्या आमच्या एका पठ्याचं नाव मी आता तुम्हाला आठवून सांगतो. ते म्हणत असतं, कंत्राटदार म्हणत असत, तुम्ही या लोकांच्या मजुरीसह सगळं पैसे आम्ही तुम्हाला देतो, यांच्यासाठी काय? हे जे सगळे घटवणारे लोक आहेत, काही घर नाही दार नाही, इथेच आंघोळ करतात, इथेच कपाळाला कुंकू लावून घेतात, तिथंच सगळे करतात, यांच्यासाठी काय? त्या कंत्राटदारांना काहीच कळत नव्हतं. परंतु या आमच्या पुढाऱ्याने आपल्या स्वतःच्या पोर्टर्समध्ये एक ठराव मांडला की आपण त्यांना त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट हे देऊ, परंतु या कामगारांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आपल्याला. ही सगळी उन्हात सगळी मरतात करतात, काय करता येईल? काय त्यांना डोक्यात कल्पना सुचली असेल तर सुचली. आणि त्यांनी सांगितले की असं करा, एकूण बिल जसं आपण यांच्यासाठी वेगळं देऊ, वेगळा भाग करायचा, आणि त्यातून माथाडी जे लोक आहेत या माथाडींच्या वेलफेअरसाठी ही रक्कम द्यायची, आणि त्यातून त्या कंत्राटदाराने या गोष्टी करायच्या. थोडक्यात सांगायचे, त्यांचं उपरीवन घालवायचं. काम असेल तर त्यामुळे जाण्यापेक्षा सुद्धा थोडं काहीतरी त्यांना मिळावं, यासाठी ह्या मुंबईच्या पोर्टर्सने योजना केली, ती अंमलात आली. त्यातूनच पुढे ही लेव्हीची कल्पना आली. बर. ती लेव्ही कोणती?
लेव्हीची जी कल्पना जी आज 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 ज्याच्यावर आडलंय सरळ की लेव्ही वसुली फार करतात, गुंडगिरी करतात, तर ती आली. आता ती सुद्धा कशी आली? आपल्याला वेळ थोडा पण तुम्हाला सांगतो. महात्मा गांधी देशी भांडवलदारांना म्हणत, की तुम्ही स्वतःला मालक म्हणून घ्यायच्या ऐवजी विश्वस्त म्हणून घ्या. तुम्ही विश्वस्त बना ना. असं ते त्यांनी सुचवलं सर. आणि जमनालाल बजाज तुम्हाला माहिती ना मोठमोठे आहेत, जैन वगैरे सगळे मोठमोठे. आम्हाला असं लक्षात आलं माझ्या म्हणजे विचारांती, की थोडंसं गांधींना असं वाटतंय, की या वर्गाने जरी मालक मजूर नातं नसलं, तरी भारतीय या भावनेने या मंडळीने काही हे जर विश्वासून वागले, तर एका माणसावर त्याची जबाबदारी देण्याऐवजी त्या विश्वस्त सगळ्या ह्याच्यावर ती येईल, असं ते थोडंसं जरा आहे. ते आत्ताच्या सरकार बरोबर मग कुठल्या मुद्द्यांवर भांडण आहे? आताचं सरकारचं म्हणणं असं ऐका ना, आता ही योजना जी आली ती इतकी पॉप्युलर बनली. सुरुवात झाली त्याची ना. लेव्ही आली, त्या लोकांना सुविधा मिळायला लागल्या, त्यांना संरक्षण मिळायला लागलं. तेव्हा एकदम ते एकदम एकदम वाढलं. वाढलं आणि नंतर मग त्यातून पुढे तो माथाडी कायदा तयार झाला. बरोबर. 69 साली कायदा मंजूर झाला. त्याचं कारण असं झालं, की 60-61ला संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला आणि यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री बनले. आता सगळ्या ह्याच्यामध्ये माथाड्यांची संख्या प्रचंड मुंबईमध्ये. ते म्हणाले महाराष्ट्र आला. आम्ही पुण्यात जोरदार आंदोलन केलं, की महाराष्ट्र आला, आम्हाला काय? आमचं काय? आम्ही मराठी माणसं आहोत. आमचं काय? आम्हाला काहीच संरक्षण नाही. असं सगळा जो होता, यशवंतरावांच्या ह्याच्यात नेहमीचा काहीतरी केलं पाहिजेल आहे, काहीतरी केलं पाहिजेल आहे वगैरे, वगैरे. परंतु ज्यावेळेला ही मागणी तिने जो जोर धरला, त्या मागणीला पोर्टर्सने केलेली ही जी कल्याणकारी योजना होती, या योजनेचं बरोबर हे मिळालं आणि लोक म्हणाले की याचा कायदा कर ना याचा. ही जी बॉम्बे पोर्टर्स ते कायद्यामध्ये बसवा ते. कायद्यात बसवा आणि आम्हाला संरक्षण द्या सर्वांना. म्हणून आंदोलनं सुरू झाली. सगळीकडे पुण्यात आम्ही पुण्यात त्यांनी गाडी अडवली होती त्यांची. तेव्हा ते सरळ म्हणाले, की "माझी गाडी कशाला अडवतो? मी येतो." ते आले पुढे. टिळकोडला झालं. ते आले आणि त्यावेळेला ते त्याच वेळेला ते एकदम 2 वर्षानंतर दिल्लीत जावं लागलं, संरक्षण मंत्री बनले. आणि आम्ही त्यांची गाडी अडवली होती. विशाल सह्याद्री दिनिकाच्या उद्घाटन समारंभाला ते आले होते. आता ते आले आणि माघारी आले. आम्ही त्यांना अडवलं. ते म्हणे, "काही अडवू नका. मी येतो." त्या माणसाची एक वेगळी नीत होती. ते तिकडचा समारंभ संपून आमच्या पुढे आले आणि म्हणाले, "बोला." आम्ही त्यांना सांगितलं. आणि मग ते जाहीर सभेत, त्या सभेचे अध्यक्ष असलेले तुमचे शंकरराव चव्हाण यांना म्हणाले, "आपल्याला काहीतरी केलं पाहिजे यांच्यासाठी. त्यांची मागणी काही चूक आहे. करा काहीतरी." आणि त्यातून नंतर तो संबंध ते कायदेशीर तयार होऊन मग ते अण्णा पाटील इकडे आमच्या पर्याय समाज पक्ष समाज पक्ष होता. हिंद मजदूर सभेसारखी आमची संघटना आमच्या देश पातळीवरची संघटना होती. ते सगळे एकत्र होते. पीटर रेल्वेमध्ये सगळीकडे. तर त्यात ती कल्पना आली आणि त्यातून नंतर तो कायदा सुरुवात त्याची झाली आणि तो कायदा 1974 साली मंजूर झाला. सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं, सगळं झालं. शेवटी 74 साली मंजूर सुरुवात झाली. पुण्यात साली व्यापारी कोर्टात गेले. बर. इथे 80 साली सुरू झाला. पण हे सहज सहज लागू नाही झालेला त्यावेळी सुद्धा. सगळी एका एकदम नाही झाला. हळूहळू मुंबई, पुणे असं हळूहळू पसरत गेला सगळीकडे. आणि तो काही फार चांगला आहे त्याचं. त्यातलं प्रत्येक कलम चॅलेंज केलं गेलं व्यापाऱ्यांनी. त्यानं ते म्हणत होते, "हे आम्ही यांचे मालक नाही आणि आम्ही नंतर विरोध होतो." मग ठीक आहे, गांधी म्हणतात ना विश्वास, तसे विश्वस्त भावनेनंतर तिकडे इकडे विश्वास भावने करा. जे बोर्ड तयार होईल ते बोर्ड ट्रायपार्टिट करा. आमचे कामगारांचे प्रतिनिधी, मालकांचे प्रतिनिधी, सरकारचे प्रतिनिधी आणि सरकारला सगळं चालवा म्हणून. तेव्हा एक विश्वस्त संस्था तयार झाली. एक मालकाच्या ऐवजी
विश्वस्त संस्था वाचायला लागली. एक कल्पनेचा आविष्कार. सुप्रीम कोर्टापर्यंत अनेक दावे गेले. शेवटी तो कायदा 59 साली मंजूर झाला आणि मुंबईमध्ये त्याची 74 साली त्याची सुरुवात झाली. 74 साली. आता त्या घटनेला 74 आता 25 साल संपलं. 50 वर्ष सगळं झाली. नंतर तो हळूहळू सगळीकडे पांगत गेला. वेगळ्या लोखंड बाजारामध्ये आयर्न अँड स्टील सगळे वेगळ्या सगळ्याच याचं. मुंबईत 8 भागात. पण पुण्यामध्ये वगैरे नाही, त्याने एकच बोर्ड केलं, ते सगळीकडे लागू केलं. पिंपरी चिंचवडला झालं, पुण्यावर पिंपरी चिंचवडला झालं, औद्योगिक तिथे लागू केलं. आता हा इतिहास तुम्हाला काय सांगतो, असा कायदा थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या वेळेला ही चर्चा चालू आहे तेव्हा पत्रकारांना माहीत नसेल, परंतु आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने याच वर्षी प्रस्ताव मंजूर केला की हा कायदा अत्यंत सोयीचा आणि आदर्श आहे. आणि त्याच वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेत काय झाले, आमच्या मुख्यमंत्र्यांनी चलाखी करून अजेंड्यावर नसताना बांधकाम कामगारांची चर्चा चालू होती, त्यामध्ये मध्ये घुसून हे करून सांगून टाकलं की आम्ही माथाडी कायद्याबद्दलची जी सुधारणा आहे, आम्ही कायदा बदलणार नाही, पण कायद्यामध्ये बदल करणार आहोत. सुधारणा करा. बदल म्हणजे काय, तर आताचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांची सारखी आखाटी आहे की या कायद्याचा फायदा घेऊन फार गुंड खंडणी वसूल करणारे गुंड खूप तयार झाले. प्रत्यक्षात गुंड तयार झाल्यावर तुम्ही एका दिवसामध्ये तू इकडे टोळ्या पाठवताय, तुमच्या आपल्या महाराष्ट्रातल्या असं त्या आदिवासी भागात तिकडे जे सगळं चाललेलं आहे, काय त्या जिल्हे आहेत तिथे तुम्ही एवढं करता आणि तुम्हाला गुंड सापडत नाहीत. आणि काय असायचं कारण आहे, हा कायदा स्वतंत्र आहे. या कायद्यामध्ये एक सांगितलेले मालकही सभासद असेल, कामगारही सभासद असेल, आणि तो जिथं काम करतो तेही त्यात सभासद असतील, तेच मालक ते असतील, आणि सरकारचा प्रतिनिधी त्या कमिटीचा चेअरमन असेल. म्हणजे सरकारचा कामगार अधिकारी, मुख्य कामगार अधिकारी चेअर असेल आणि ते निर्णय करतील. तुमच्या माहितीकरता सांगतो, फॉर द सेक ऑफ कार्यासाठी बोर्ड शॅल बी डीम्ड ॲज माथाडी बोर्ड शॅल बी डीम्ड ॲज एम्प्लॉयर. हु इज एम्प्लॉयर? मालक कोण आहे यातला? सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे जे माथाडी बोर्ड आहे हे मालक असेल. बरोबर. तुम्ही जे आता सगळी ही माहिती दिली त्याच्यातच मला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या मुद्द्यावर सरकार म्हणतंय की थोड्या सुधारणा किंवा बदल या कायद्यामध्ये करायचे, काही उद्योजकांचे म्हणणं आहे, काही म्हणजे बऱ्याच MIDC आणि इथले जे उद्योजक त्यांचं असं म्हणणं आहे की माथाडी कामगार जे आहेत ते माथाडी कायद्याचा कुठंतरी गैरवापर करतात. ते स्वतः काम करत नाहीत, दुसरा बदली कामगार देतात, पैसे मात्र ते घेतात, कधी कधी आम्हालाच काम द्या, अशी जी अरेरावी काही ठिकाणी होते. तर कुठंतरी असं वाटतं का की याच कायद्याचा कुठंतरी दुरुपयोग होताना दिसतो? यात एक गैरसमज असा आहे, जे मालक तक्रार करतात, आपण थोडा वेळ गृहीत धरू की ते त्यांची तक्रार रास्त आहे असं समजू. पण प्रश्न असा आहे, हे मालक लोक कोणत्या अधिकारामध्ये न्याय मागतात? ते माथाडी मंडळाचे सभासद व्हायला तयार नाही आणि तरी त्यांना न्याय हवा आहे. पण कामगार कसा गप बसेल? तो स्वतः हे मागणारच आहे संरक्षण. त्याला गुंड ठरवून बदनाम करून कसं चालेल? आजही याच्यावर सुप्रीम कोर्टाने त्यांना लगावली आहे. त्यांना सांगितलं, तुम्ही आमच्याकडे तक्रार करता, गुंडगिरी करता, तुम्ही त्या बोर्डामध्ये सभासद मालक बना, बी ए पार्ट ऑफ इट, आणि तिथून सुरुवात करून घ्या. मोघम काय बोलताय तुम्ही? मला जे आता सगळा प्रचार सारखा प्रचार आहे, किती केसेस झालेत, पण या सरकारला ते उत्तर द्यायचंच नाहीये. त्यांना तो काय औद्योगिक क्षेत्रातून तो कायदा त्यांना काढायचा आहे. आणि त्यासाठी मग या माथाडी कायद्यामध्ये एक गोष्ट आहे, मॅन्युअल शब्द आहेत, अंग मेहनती कष्टकरी असा आता हे काय म्हणतात, औद्योगिक क्षेत्रामध्ये अंग मेहनत नसते, तर त्याला बघा. प्रश्न असा असतो की आम्ही त्यांना दाखवून दिले की औद्योगिक क्षेत्रामध्ये
जरी ते औद्योगिक असलं आधुनिक असलं तरी सगळी बहुसंख्य कामं ही मॅन्युअलच आहेत. म्हणजे सकाळ पत्राचे पेपरवरून रूळ येणारे पेपर येणारे गाडीने येतायत, पण उतरून घेताना फोर्सिबल ठीक आहे. पण तरीही त्याला ते व्यवस्थित बाहेर काढणं, त्याला ते ढकलत नेणं, त्यांचा थर लावणं, ही सगळी कामं चालतात ना. प्रतापराव पवारांना घेऊन मी गेलो, त्यांना दाखवलं नंतर त्यांनी सकाळमध्ये लावून घेतला. आज सकाळमध्ये व्यवस्थित पण तो कायदा लागू आहे. की ते काय गुंडगिरीचा प्रश्न आहे. जी मंडळी आज आरडाओरडा करतात, त्यांना मुळात त्या माथाडी मंडळाचा सहवास व्हायचं नाहीये. आणि न्याय पाहिजे. कोर्टाने सरळ सांगितले, तुम्ही सभासद व्हा, न्याय मागा. आमच्याकडे कशाला येताय? तिथे तुम्हाला त्या त्या बोर्डाचे सभासद झाला तुम्ही तिकडे तिथे तुम्ही नियम करा. तुम्ही आम्हाला काय न्याय मागताय? तुमच्यावर काय अन्याय आहे? याच्यावर सर्व काही झालं. परंतु आता फडणवीसांना तुम्ही माझं म्हणणं आव्हान आहे, की फडणवीसांनी केसेस सांगाव्यात. ज्या राज्यामध्ये आमदार फोडण्यासाठी एक आमदाराला 50 कोटी रुपये पण दिले जातात, इतकं असं काही झालं काय काही? आणि झालं असेल तर धरा त्याला माथाडी कायदा त्याला कुठं अडवावी. जो माथाडी मंडळाचा सभासद नाही त्याने जर काही केलं असेल तर त्याची जबाबदारी माथाडी मंडळावर कशी असू शकते? आणि झालं असं सर्वात वाईट गोष्ट आहे ज्याच्याकडे लक्ष तुमचं मला द्यायचं आहे. फडणवीसांच्या हातात राज्य आल्यापासून फडणवीसांनी या कायद्याचा अंमलच थांबवला. म्हणजे पुण्याच्या बोर्डामध्ये 48 लोक कामाला आहेत. आज तिथं 2 लोक राहिलेले आहेत. का? तर सरकारचाच माणूस मजूर अधिकारी तर चेअरमन असतो. पॉप्युलर बोर्ड सगळीकडे झाली आहेत. व्यापाऱ्यांच्या प्रती, मालकांच्या प्रती, आमच्या प्रती सगळे आहेत. पण पॉप्युलर बोर्ड एकही चालवायचं नाही, मीटिंग घ्यायची नाही. कोर्टाने त्याला सांगितलं की पॉप्युलर बोर्डाच्या मीटिंगा घ्या. पण पॉप्युलर बोर्डच नेमायचं नाही ना. तुमचे मी आभार मानतो की तुम्ही इतक्या चांगल्या वेळेला माझ्याकडे आलेला आहात, की हा प्रश्न लोकांच्या पुढे आम्ही काढायचा कसा? तुमच्यासारखे माणूस सब बोलतो, माथाडी फार कळतात. कुठं कळवतो? काय केलं म्हणजे आता ऐका ना, जो माथाडी मंडळाचा सभासद आहे, तो कसा ते करणार? ते सभासदच नाही आहेत. तिथे चिकून जाऊन त्यांना दम देत असेल, तर त्याचं जाऊन माथाडी मंडळावर कशी काय? ह्याच्यातून जर एक चांगला मार्ग काढायचा असेल, म्हणजे तुम्ही तर तुमचं म्हणणं असं आहे, की माथाडी मंडळ, माथाडी बोर्ड हे असलंच पाहिजे आणि उद्योजकांनी त्याचे सभासद व्हायला पाहिजे. तरच ते न्याय मागू शकतात. परंतु आत्ताची परिस्थिती बघता जर कामगारांना पण न्याय मिळाला पाहिजे, उद्योग पण टिकला पाहिजे. कारण उद्योग जर बंद पडले, चुकीचे काही जर प्रकार घडले, तर ते कामगारांसाठी सुद्धा चांगलं नाही. तर जर याच्यातून मार्ग काढायचा असेल, तर ते कसा काढता येईल? तर मला हे मान्य करावं लागेल, प्रचाराच्या आघाडीवर आम्ही मागे पडतो. ही मालक मंडळी इतकी श्रीमंत आहेत आणि त्यांनी प्रचारकाच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या संस्थांनी ताब्यात घेतलेल्या असतात. मला सांगा ना, आम्ही कुठे जातोय का? माथाडी मंडळाचा सभासद असलेला एकही माणूस त्यांनी सांगावा. हां, म्हणजे माणूस दाखवा, त्याच्यावर कारवाई करा. एवढं करा ना. आम्ही कुठे आडवे आलो? आज तुम्ही ज्या पद्धतीने माणसं मारताय सरळ त्याच्याबद्दल मी बोलू नये, तो फार वेगळा विषय आहे. मी मला दुसऱ्या एका प्रश्नाकडे विचारायचं म्हणजे तुम्ही आता गेली 70 वर्ष काम करताय हे सगळं. हे सुरुवातीचा तुमचा काळ असेल, त्यावेळचे कामगार, त्यावेळची परिस्थिती आणि गेल्या 70 वर्षातली स्थित्यंतर ही वेगवेगळी आहेत. अनेक उद्योग आले, अनेक प्रकारचे व्यवसाय आले. आजही म्हणजे 90-2000चं दशक जर आपण बघितलं, त्यानंतर आय-टीचं आपल्याकडं आगमन झालं आणि अनेक प्रकारचे व्यवसाय पण आले. आता कामगारांचे पण स्वरूप बदललंय. म्हणजे आत्ता तुमच्याकडचे कामगार माथाडी कामगार आहेत, हमाल आहेत. परंतु आय-टीतला जो कर्मचारी तो सुद्धा कामगारच आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधला पण कामगारच आहे. यांचे जे काही हक्क किंवा अधिकार आहेत, न्याय त्यांना मिळतो का? याच्या संदर्भात कसं बघता तुम्ही? कारण तुमच्या इतका अनुभव असणारा दुसरा व्यक्ती नाहीये. माझं काय म्हणणं आहे, त्याला थोडं समजून घ्यावं लागतं. कायद्याने काय केलंय? कायद्याने कामाची व्याख्या केलेली आहे. कायदा कशाला लागू आहे? उतराई, उचल, थप्पी लावणं, वाहून नेणं असं प्रत्येकाला. पण त्यात एक आहे, अंग मेहनतीच्या कामाला. कशाला? अंग मेहनतीचं. आता
तुम्ही म्हणाल मग आता जिथे यंत्र वापरलं तिथं कसं काय हाकायला जाऊ शकतो? पुढं असं लक्षात आलं, यंत्र जिथे वापरली जातात, तिथे सुद्धा यंत्र हाताळताना, हे करत असताना कामगारांची गरज असते. रेल्वेने एवढं मोठं लोखंड येतं. आता गंमत अशी की त्याची बंडल बांधणं साखळीने आणि ते क्रेनने उचलल्यानंतर ती क्रेनने इकडे-तिकडे झोका खाणार नाही म्हणून व्यवस्थितपणे ते बाजूला ते सगळं उतरवलं, परत ते उतरवलं आणि हे ते करणं. नंतर त्या जागेवरून ते ते सगळा माल असं ढकलत नाही सुगंध. तुम्हा पत्रकारांना माझी विनंती आहे, तुम्ही चला माझ्याबरोबर. मी तुम्हाला दाखवतो, की तिथे केवळ यंत्रणेने काम नाही चालत, माणसाचे श्रमही तिथे द्यावे लागतात. आमचं मन काय, आम्ही ते माणसाच्या श्रमाला किंमत बघतो. आम्ही यंत्राच्या वापराबद्दल बोलतच नाही आहोत. यंत्र राहणारच आहेत. सगळीकडे आहे हे. पण त्यांना ते कुठून तरी त्यांना त्या क्षेत्रात माथाडी कायदा नकोय. असा एक हट्ट आहे तो. नाही, तिथल्या आणि कर्मचाऱ्यांना तुम्ही म्हणताय आम्ही त्यांची चर्चा करायला तयार आहोत. बघा आपण जाऊन बघू. आज हे माझं म्हणणं आहे. त्यांनी न्यायाधीश नेमावे, संयुक्त कमिटी नेमाव्या, आम्ही त्यांच्याबरोबर यायला तयार आहोत. त्यांनी दाखवून द्यावं. म्हणजे ज्यावेळी मी एक मुद्दा फक्त तुमच्या बरोबर मला चर्चेमध्ये आणायचा आहे, की ज्यावेळी आम्ही लोक आय-टी मधल्या किंवा ह्या तत्सम जे वेगवेगळे व्यवसाय जे 90च्या दशकानंतर समोर आलेत, तिथल्या कर्मचाऱ्यांशी केव्हा बोलतो, तर ते असं म्हणतात, की आमचे प्रश्न खूप आहेत, पण आमचे प्रश्न हातात घेणाऱ्या यंत्रणा, संघटना म्हणजे जसं तुमची संघटना स्ट्रॉंग आहे, तसे तिथं कुठल्या संघटनाच अस्तित्वात येत नाही. मग आता पण तो दोष माझा आहे का? आमचा काय आहे का? केलं पाहिजे? म्हणजे तुमच्या नाही, नाही. माझं मार्गदर्शनामध्ये म्हणणं आहे, की आम्ही उलट आज अशी परिस्थिती आहे, की मोलकर्णीच्या सारख्या संघटना, अंगणवाडी सेविका या सगळ्या क्षेत्रातल्या वीट भट्टीवरचे कामगार असतील, बांधकाम म्हणतात आम्हाला माथाडी कायदा द्या. आम्हाला माथाडी कायद्याचं संरक्षण पाहिजे. हे कसं काय घडतं? म्हणून माझं म्हणणं आहे, तुमचं खरंच मी आभार मानतो. तुमच्या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला सांगतो. पत्रकारांशी पंतप्रधानांनी बोलायचं नाही. का नाही? लोकशाहीमध्ये आमचा हक्क नाहीये. तुम्ही पंतप्रधान ठीक आहे, तुमचे हक्क आहेत. पण तुम्ही माझा हक्क हे करता. माझ्याशी मला तुमच्याशी खाजगी नाही बोलायचं काही. मी पत्रकार आहे. तुमच्या पत्रकार संघटनांना आम्ही सांगितलं, की पण ते काय ते तुम्हाला माहिती आहे. ते गरीब असतात. दारांतच सगळं हे चाललेलं असल्यामुळे काय व्हायचं ते होतं. या सगळ्या ह्याच्यामध्ये जी सर्व कामगारांना या सगळ्या कामगारांना तुम्ही जसं इथं सांगता इथे बदनामी होते, तसं या सगळ्या मोलकरणी सगळ्या संघटना, बांधकाम कामगार संघटना आहेत. यांना वाटतं की आम्हाला माथाडी कायद्यासारखं करायला पाहिजे. ही पुकार आहे. आणि महाराष्ट्रात झालं ना. एवढं उंच झालं. पण आता काय केलं सरकारने? आता तुम्हाला मुद्दाम सांगतो, की कोंडली कोणती केली आहे? एक कोणतेही बोर्ड पॉप्युलर बोर्ड नेमायचं. ते अधिकार सरकारचे आहेत ते काय. पॉप्युलर बोर्ड नेमायचा नाही. म्हणजे मालकांचे प्रतिनिधी, कामगारांचे प्रतिनिधी, सरकारचे प्रतिनिधी असं जे एक विश्वस्त. आणि गंमत अशी आहे, की हे बोर्ड मालक बनतं. आणि तिथं समजा पॉप्युलर बोर्ड नाही मग कोण? वन मॅन बोर्ड. तो माणूस कोण? सरकारचा कामगार अधिकारी. आज महाराष्ट्रातल्या बहुसंख्य बोर्डामध्ये वन मॅन बोर्डचा शोध चाललाय. बोर्डातले कामगारांचे तर हे नाही. काय त्याला धुमाकूळ कोट्यावधी रुपयाचं त्यांचे प्रायव्हेट फंड सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याबद्दल आमदारांना सगळ्या अंधारात ठेवून ज्या पद्धतीने फडणवीस बोलतात, फडणवीस चर्चा करायला तयार नाहीत. समजून घ्यायला तयार नाहीत. असा गुन्हा आम्ही काय केला? तुम्ही म्हणता आला झालं. तुम्ही मगाशी मगाशी एक आठवण सांगितली यशवंतराव चव्हाणांची. 1969 सालचा तो काळ होता, की ते स्वतःहून 62-63 ला. तर तुमच्याकडे ते स्वतःहून तुम्हा लोकांकडे आले आणि काय केलं पाहिजे म्हणून ते शंकरराव चव्हाणांना सुद्धा बोलले. त्यावेळचे राजकारणी आणि आजचे राजकारणी म्हणजे राज्यकर्ते म्हणूयात आपण, काय फरक वाटतो तुम्हाला या सगळ्यामध्ये? आजच्या राज्यकर्त्यांनी मंडळी पण स्वीकारले भांडवलदारांचं. आत्मा जर टिकून यशवंतराव चव्हाण वगैरे लोकांनी, यशवंतराव असं नाही म्हणाले, ते काही नाही. सुजलाम सुफलाम महाराष्ट्र त्यांनी साहित्यात सांगितलं, तुम्हालाही न्याय मिळाला पाहिजे. आणि त्यांनी मिळवायचं म्हणून द्यायचा प्रयत्न केला.
माथाडी काय त्यांच्या लोक प्राणांनी केला आणि त्यांनी केला, लागला. मी तर म्हणतो सरकारला, माझं म्हणणं आहे, तुम्ही एक न्यायालयीन कमिटी नेमा आणि खरोखर माथाडी मंडळाचा जो सभासद आहे त्यांनी लुटालूट केली असं सिद्ध करा. मी आयुष्यातून बाजूला होईल. पण हे काय चाललंय? खूप मोठं आव्हान तुम्ही सरकारला देताय. मग सरळच आहे. तुम्ही कोणाला आज गोळ गळ्या घालू शकता? म्हणजे ही काय हे राज्य आहे काय? दंगल झाली तुमच्या मतदारसंघात, काही नाही, कसे काही नाही, तुम्ही बुलडोझर पाठवून हे करताय. मग न्यायालयाचं काय करायचं? आज हे नक्षलवादी म्हणून जे काही चाललंय, किती माणसं मारतायत. तर तो तर आणखी मुद्दा वाईट आहे. म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही आलात म्हणून तुम्हाला सांगतो. त्यांना वाटत असेल आम्ही गप्प बसू, आम्ही गप्प बसणार नाही. आता लवकरच येत्या काही दिवसात आमच्या संयुक्त कृती समितीमध्ये सगळी मंडळी आम्ही एकत्र जमणार आहोत. माथाडी मंडळाची जी कृती समिती आहे त्यात सगळ्या पक्षाची मंडळी आम्ही एकत्र जमून स्वातंत्र्य गमवायचं नाही. असं आम्हाला आयुष्यात जो काही हे मिळाला तो अकारण कोणत्या देशातल्या कोणत्या न्यायालयाने सांगितलेलं की हा कायदा अन्याय करतो म्हणून? भांडवलदार प्रचार करतात कारण त्यांच्या प्रचाराचे पैसे आहेत आणि वरून छापतात. तुमचे सगळे पत्रकार मला म्हणतात. उलट पत्रकाराचे काही लोक म्हणतात की आम्हाला हा कायदा लागू करा, आम्हाला प्रॉव्हिडंट फंड हे जरा मिळू, आम्हाला काही संरक्षण मिळू दे, अंतिम बेनिफिट्स आम्हाला. शेवटच्या प्रश्नाकडे येतो मी. खूप चळवळी तुमच्या म्हणजे तुमच्या सगळ्या जीवनाबरोबर प्रत्येक दिवसागणिक चळवळ बदलत गेली ना. आताही चळवळ बदलती, भविष्यामध्ये ती बदललेली असेल. कारण कामगारांचं स्वरूप बदलतंय, कामाचं स्वरूप बदलतंय, यंत्राचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतोय. आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी आणखी काही विषय समोर येत आहेत. मी फक्त जस्ट एक समारोप करतो की अशा अनेक विषय समोर येतील. तर येणाऱ्या काळामध्ये, भविष्यामध्ये कामगारांची चळवळ कशी असायला पाहिजे, काय मुद्दे आणि जे तुम्ही आतापर्यंतच्या एकनिष्ठतेच्या गोष्टी, समाजवाद जो सांगितला आणि प्रेरणा जी तुम्हाला महात्मा फुलेंकडून मिळाली, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आदर्शवत गोष्टी आहेत आणि तुमचं एकूणच आयुष्यच आदर्शवत आहे कामगारांसाठी. तर पुढचा काळ कसा असेल आणि या चळवळींनी कसं राहिलं पाहिजे? पुढचा काळ असा आदांतरी सोडून चालत नाही. त्या काळातल्या संकटांचा वेध घेऊन आताच लढलं पाहिजे ही आज्ञा असते. ते करावं लागेल. म्हणून माझ्यासारखा माणूस वयाची सव नाही करणार. आम्ही आयुष्यातलं जेव्हा लोकशाही आदर्श लोकशाही समाजाचं बरीच घेतलं तेव्हा आम्ही सांगितलं होतं आणि आम्ही लोकशाही मानतो. मी भांडवलदारांचं लोकशाहीचं नागरिक म्हणून त्याचं महत्व कमी समजत नाही. पण तो म्हणायला लागला की त्यांच्यापर्यंत चालेल, असं काय अडचण सांगा त्याने. माझं म्हणणं आहे सरकारने एक न्यायालयीन समिती नेमावी, न्यायालयात ह्या सगळ्या चौकशीसाठी आणि सिद्ध करून दाखवा की अशी लढाई चालते. ते त्यांचा माथाडी मंडळाचा काय संबंध मला कळत नाही. तुम्ही तुमच्याकडे कोणी काम केलं आणि पैसे घेतले, तो माणूस माथाडी मंडळाचा सभासद नाही ना. आधी सिद्ध करून दाखवावं की माथाडी मंडळाचे सभासद असलेले लोक लूट करतात. फार महत्वाच्या सगळ्या मुद्द्यावरती तुम्ही प्रकाश टाकलेला आहे. तुम्ही वेळ दिलात बाबा तुमच्या ह्या सगळ्या व्यस्त दिनक्रमाकातून, त्याबद्दल मनापासून तुम्हाला सांगतोय बरं का, आम्ही काही गप्प बसलेलो नाही आहोत. आता आमच्या महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाच्या कृती समितीची बैठक 6 तारखेला होणार आहे आणि आम्ही आमची दिशा ठरवणार आहोत. पण कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्राचं हे जे पुरोगामी पाऊल महाराष्ट्राने उचललं, ज्याचा आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने सुद्धा गौरव केलाय, इतकं सुद्धा भाजपच्या सरकारमधल्या मजूर मंत्र्यांनी सुद्धा त्याची भावा केली. दिल्लीमधून आमचं हे केलं, ते मिळालेलं आम्हाला आम्ही एकाएकी घालू देणार नाही. एवढी सरकारने जाणीव ठेवली तर बरं होईल. आम्ही तयार आहोत ना. माझी कोणत्याही चौकशीला आमची तयारी आहे.
आपण बाबा आढाव जे कष्टकऱ्यांचे नेते आहेत आणि कामगारांच्या संदर्भामधला जो त्यांचा लढा आहे, खरं तर आयुष्यभर त्यांनी याच मुद्द्यावरती प्रश्नांवरती लढा दिलाय. परंतु सध्या माथाडी कामगार कायद्यासंदर्भातले जे काही बदल प्रस्तावित होते विधिमंडळ अधिवेशनाच्या त्या काळामध्ये, तर त्या संदर्भामधले ते मुद्दे त्यांनी उपस्थित केले. तर खरं तर फार एक खूप मोठं आव्हान सरकारला केलेलं आहे आपल्या या मुलाखतीतूनच, की तुम्ही चौकशी नेमा, न्यायालयीन समिती नेमा आणि त्याच्या मार्फत चौकशी करा, की कोणत्या माथाडी कामगारानं तुमची लूट केली, कुठल्या उद्योजकाची लूट केली आणि ते शोधून दाखवा. हे खरं तर फार सरकारलाच आव्हान आहे. उगाच ढगात गोळ्या मारून चालणार नाही. तुम्ही एकीकडं साफ म्हणून भुई धोपटणार आणि वास्तवामध्ये तशा गोष्टी नसतील, तर तुम्ही या कायद्यामध्ये चुकीचे बदल करू नका, असं त्यांचं मत आहे. हे लोकशाही राज्य आहे, कल्याणकारी राज्य आहे आणि या कल्याणकारी राज्यामध्ये जसा उद्योजक महत्वाचा आहे, तसा कामगार देखील महत्वाचा आहे आणि समसमान न्याय हक्कानं या ठिकाणी ह्या दोन्ही गोष्टी, ही दोन्ही चाकं जी गाडीची आहेत ती चालली पाहिजेत. तरच खऱ्या अर्थानं समाजाचा विकास होऊ शकतो. अशा पद्धतीची मांडणी त्यांनी केलेली आहे. आपल्याला एकूणच या संदर्भामध्ये काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही आला त्याबद्दल धन्यवाद.